नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आता आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये। आपल्यासोबत आहेत आम आदमी पार्टीचे उमेदवार। सर्वात प्रथम त्यांचं नाव आणि त्यांचा परिसर जाणून घेऊ। माझं नाव चंद्रमणी गोविंद जावळे। मला या भागामध्ये मामा म्हणून ओळखतात। गेली अनेक 38 वर्षापासून या भागामध्ये मी सामाजिक, धार्मिक आणि लहान मुलांना संस्कार घडवण्याचे काम या भागामध्ये लहानपणापासून करते। गेली 40 वर्षापासून या ठिकाणी आम्ही सातत्याने राबत आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षापासून मी हा करत आहे आणि आम आदमी पार्टीने मला या ठिकाणी उभे राहण्याची संधी दिली। त्या संधीचा नक्कीच मी फायदा करून घेण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण माझ्या पाठीशी उभे राहा। प्रभागात आता काय समस्या आहे तुम्हाला जाणवले? यावेळेला मी प्रभागामध्ये सकाळपासून हिंडलो तर प्रभागामध्ये महिलांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या आहेत की वारंवार मेन म्हणजे इथं अभ्यास चालू असताना मुलांची वीज जाते, वीजची समस्या जास्त आहे। पावसामध्ये नागरिकांच्या पावसाचं पाणी घरामध्ये जातं ती एक समस्या आहे। रस्त्यांमध्ये अनेक प्रकारचे खड्डे पडले ते समस्या आहे। रात्री फिरायला इकडे तिकडे जात असताना मोकाट कुत्री वागले त्यांच्या या ठिकाणी समस्या आहेत। आणि रस्ते चालू असताना जे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत, काही स्पीड ब्रेकरना पट्ट्या नाहीत, त्यामुळे लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या कमरा तोडून पाडल्याच्या समस्या आहेत। काही ठिकाणी शाळेची मुलं, कॉलेजची मुलं सुटतात तर काही इतर काही गुन्हेगारी क्षेत्राचे हे असतात, मुलं वगैरे असतात, ते आमच्या लहान लहान बहिणींना, स्त्रियांना त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी आमच्या भागामध्ये जास्त होतो। महिला सुरक्षित नाहीत का? प्रभागामध्ये महिला सुरक्षित आहेत, पण ज्या वेळेला कॉलेज सुटल्यानंतर जो टोळका येतो त्या टोळक्यामुळे इतर लहान मुलांना संस्कार बिघडले जातात। त्यामुळे ते नियंत्रण करण्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीसाठी खूप प्रयत्न करीत आहेत। ज्यावेळेला शाळा सुटतात त्यावेळेला ट्रॅफिकची खूप अडचण होते, सिग्नल असतात, काही वेळेस सिग्नल पण बंद असतात, त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात। निवडून आल्यानंतर तुम्ही काय काय काम करणार आहात? निवडून आल्यानंतर आमचं सर्वप्रथम काम जे गंगानगर मधील भागातील नागरिकांना त्यांचं जे हक्काचं घर आहे ते सुरक्षित आणण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न राहणार आहे। रस्ते स्वच्छ पाहिजे, कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेची गाडी येते, पण तो कचरा उचलण्यासाठी त्यांनी ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी जे त्यांनी मोहीम राबवली, त्या मोहिमेसाठी त्यांनी नगरपालिकेने आमच्या नागरिकांना सुका कचरा आणि ओला कचरा डस्टबिन दिलं पाहिजे। जर डस्टबिन मध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गेला तर तो कचरा पुन्हा जाऊन नागरिकांना सुविधा होईल आणि नगरपालिकेचं ध्येय चांगलं जाईल। दुसरं एक की या भागामध्ये ज्यावेळेला नागरिक गावाला जातात तर चोऱ्यांचं प्रमाण जास्त होत जाते। माझी स्वतःची रिक्षा असून माझ्या रिक्षामध्ये बऱ्याच वेळा चोरांनी पेट्रोल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। सिटी कॅमेरा आहे, त्या सिटी कॅमेरावर काही झाडं आलेली आहेत, ते झाडं अजून काही तोडलेली नाहीत। काही ठिकाणी लाईट असतात, तो लाईटचे काही ठिकाणी बंद चालू वीज असतात। आम्ही विद्युत कर्मचाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं, पण काही वेळा त्यांच्या वेळेअभावी ते येऊ शकून पोहोचले नाहीत। आणि दुसरा प्रश्न म्हणजे आमच्या भागामध्ये अभ्यासिका नाहीये। सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लहान मुलांना संस्कार घडण्यासाठी या भागामध्ये एकही खेळाचं मैदान उपलब्ध नाहीये। खेळाचं मैदान उपलब्ध झालं तर मुलगा मोबाईलपासून दूर राहील। आपला मुलगा मोबाईलपासून दूर झाला तर त्याचं भवितव्य चांगलं होईल, देशाचं भवितव्य चांगलं होईल। जे आता सध्याचं राजकारण चाललंय तुम्हाला माहिती आहे, राजकारणामध्ये लहान लहान मुलांना याच्यामध्ये गुंतवलं जाऊन त्यांचं आयुष्य बरबाद केलं जातं, ते थांबवण्यासाठी संस्कार वर्गाची गरज आहे। मी ज्येष्ठ नागरिक आहे, जे आम्हाला ज्येष्ठांना अनुभव आहेत ते लहान मुलांना चांगले अनुभव देऊन त्यांना कसं संस्कार घडवता येईल या मार्गातून आम्ही आदर्श मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, तक्षशिला बुद्ध विहार, रमाबाई महिला मंडळ आणि आमचा महिला कट्टा यांच्या वतीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत नाही। सर्व महिला वर्ग माझ्या बाजूने आहेत, ज्येष्ठ नागरिक माझ्या बाजूने, लहान बाळ गोपाळ संघ माझ्या बाजूने आहेत आणि तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून जर चांगले एकत्र राहू तर भारत चांगला घडू आणि भारत घडण्यासाठी आपण गल्लीत सुधारले पाहिजे। गल्लीत जे झालं ते दिल्लीत चांगलं होणार आहे। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जो झाडू आम्हाला आम आदमी पार्टीने दिला, केजरीवाल साहेबांनी आम्हाला जो झाडू दिलाय तो भ्रष्टाचाराचा घाण करण्याचा हा झाडू दिलाय। मला हा झाडू आम्ही गल्ली बोळात फिरून जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।